कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची पदवी मिळेल असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेला आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा तयार केलाय। त्यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाची पदवी कशी संपादन करायची याचे निकष बनवण्यात आलेले आहेत। या निकषांमुळे कामाचा अनुभव आणि कौशल्य असूनही पदवीपासून दूर राहिलेल्यांना पदवी संपादन करता येणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखड्याचा मसुदा सूचना आणि हरकतींसाठी प्रसिद्ध केलाय। तर कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे मिळणार उच्च व तंत्र शिक्षणात पदवी। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च शिक्षण पूर्व प्रमाणीकरण आराखडा तयार करण्यात आलाय। अनुभव आणि कौशल्य असूनही पदवीपासून दूर राहिलेल्यांना पदवीधर होण्याची ही संधी आहे। नव्या रचनेची अंमलबजावणी झाल्यास विद्यापीठ ड्रॉप आउट्सना पदवी पूर्ण करण्याची संधी मिळेल। कौशल्य अनौपचारिक शिक्षण संबंधित क्षेत्रातील कामाच्या अनुभवाच्या आधारे सुद्धा पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुढील सत्रापासून देशामध्ये काही उच्च शिक्षण संस्थांमध्ये नव्या रचनेच्या अंमलबजावणीची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।